असा गावरान पद्धतीचा शेवगा मसाला एकदा करून बघा. बोटं चाटून पुसून जेवण करताना इतका मस्त लागतो, टेस्टी लागतो. काही वाटण नाही करायचं, काही नाही, एकदम सिंपल पण एकदम भारी चवीचा हा शेवगा मसाला. तर आज मस्तपैकी शेवगा मसाला बनवलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा. तर इकडे मी शेवगाच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून कट करून थोडंसं शिजून घेतल्या. थोड्याशा शिजून घ्यायच्या, जास्त नाही शिजवायच्या. त्यानंतर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. राई, जिरा, कढीपत्ता आणि भरपूर सारे कांदे बारीक चिरून टाकायचे, टमाटे चिरून टाकायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट किंवा अद्रक लसूणचा कूट टाकून परतून घ्यायचा. हे सगळं परतून झालं की आपले रोजचे बेसिक मसाले चवीनुसार आवडीनुसार टाकायचे. चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून सगळे मसाले एकजीव करून घ्यायचं कांदा टमाट्यासोबत. कांद्याचा वापर म्हणजे जरा थोडा भरपूर करा, म्हणजे 2 कांदे मोठे वापरले तरी छान ग्रेव्ही तयार होती. त्यानंतर शेंगाचं शिजवलेलं पाणी जे असतं ना ते टाकून याची छान एक ग्रेव्ही बनवायची. सुक्या खोबऱ्याचा किस असतो बघा, तो इथं टाकायचा 2-2.5 चमचे आणि खूप छान अशी घट आणि एकदम थिक अशी ग्रेव्ही तयार होती, कोणतंही वाटण न करता. झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. एक नंबर लागतो, चव खूप भारी येते. काही वाटण वाटायची गरज नाही, इतका छान ही ग्रेव्ही तयार होती. मसाला परतून झाला की शिजवलेल्या शेंगा आणि उरलेलं शिजवलेलंच पाणी टाकून उकळून घ्यायचं. शेंगा शिजलेल्या असतात त्यामुळं काही उशीर लागत नाही जास्त. 1-2-3 मिनटंच फक्त स्लो गॅसवर याला उकळून द्यायचं. खमंग टेस्टी चवदार अशा ह्या शेवगा मसाला तयार होतो. भातासोबत इतका भारी वाटते ना, गरमागरम भातासोबत आणि गरमागरमच अशी भाजी करून खायची. एक नंबर लागते बघा, नक्की करून बघा. काही झंझट नाही, कुटाणा नाही, कोणतं वाटण करायचं नाही, सिंपल पद्धतीने बनवू शकता. गरमागरम बनवा, गरमागरमच सर्व करा. शेवगा मसाल्याची चव इतकी भारी वाटते ना, तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.